नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. येरमाळा नगरीत भाविकांचा महासागर. येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुना वेचण्याच्या सोहळ्याला लाखोची गर्दी. चैत्र पौर्णिमेनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा नगरीत भरलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या चुना वेचण्याचा मुख्य सोहळा भक्ती आणि उत्साहाने दुमदुमून गेला. राज्यासह बाहेर राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळ नगरी चैत्र पौर्णिमेनिमित्त भरलेली श्री येडेश्वरी देवीची भव्य यात्रा. यंदा यात्रेला लाखो भाविकांनी हजेरी लावत भक्तीचा महासागर उसळला. शुक्रवारी पार पडलेल्या चुना वेचण्याच्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यासह बाहेर राज्यातून तब्बल 14 ते 15 लाख भाविक दाखल झाले. सकाळी 8 वाजता मुख्य मंदिरातून पालखी प्रस्थान झाली आणि 10 वाजता बाजार चौकात भव्य स्वागत झालं. त्यानंतर 11 वाजता चुन्याच्या रानात पालखी दाखल होताच भाविकांनी चुनखडीचे खडे वेचून पालखीवर अर्पण केले. आई राजा उदे उदे च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असून चुना वेचणे हा यात्रेचा मुख्य आणि महत्त्वाचा भाग मानला जातो. पुढील 5 दिवस पालखी आमराई मंदिरात मुक्कामी असणार आहे. दरम्यान यात्रेसाठी पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांसाठी पाणी, अन्न आणि इतर सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे पालखीवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि या भव्य सोहळ्याचा आनंद लाखो भाविकांनी मनसोक्त लुटला.